बक्षीस आपल्या पुढे खेळण्याचा भाग झाला तर कल्पेश गाड्याने जर हे बक्षीस लावायचं असेल तर 3 टेकर ठेवा तर 5 टेकर म्हणजे मोठा फरक आहे. असं पासूनच आपल्या खेळ करण्यामध्ये बाहेर 3 टेकर जर केला यजमान संघानं तर कल्पेश राणे यांच्या माध्यमातून कॅश प्राईज 500 रुपये आराध्य राणे करता की बक्षीस लागू आहे. पण पाहूया बक्षीस जर महत्वाचं असेल आपल्या संघासाठी आपल्याच गुणवान संघासाठी विजय मिळवण्यासाठी आपला खेळ करणं गरजेचं आहे. पण पाहूया काय घडणार काय बिघडणार. दरम्यान इथं मला थोडीशी पुन्हा एकदा मॅच मध्ये ऑन या ठिकाणी पुन्हा एकदा अचल पाटले म्हटलं तर एक मोठा खेळाडू मोठं नाव एक आक्रमक खेळाडूची यादी मधलं अग्रगण्य नावात नाव तिच्या पुढे लावला तोच अचल पाटले जर्सी नंबर 11 कोणते किती आपल्याच संघाच्या बाजूने गुणांची कमाई करण्यामध्ये माहीर असणारा हा अचल पाटले संयमाची प्राणी आहे. संयम घेतोय कारण अथर्व बाटले मात्र मैदानाच्या बाहेर असताना पण पहिल्याच तळेवर समदार पटकून दाखवला आणि 1 गुणांची कमी दिली. दरम्यान जर्सी नंबर 1 आता 8 नंबरचा खेळाडू सूरज होडे जो सूरज म्हणजे सूर्याच्या प्रकारात किरणाप्रमाणे आपली चढाई करणारा हा सूरज होडे पाहूया कशा गुण प्राप्त करून आपली होडी किनाऱ्यावर लावतो का पाहूया. दरम्यान सूरजच्या माध्यमातून पण कसं घडत नाहीये तर संयमी खेळलं पाहिजे एक शांत गतीने खेळ साकारला पाहिजे आणि इथे मात्र एमटी रेडचा नजर आला. एक सातत्यपूर्ण कामगिरी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली तो अचल पाटले एमटी रेड पण आपली दिसून येत आहे. आणि पॉइंट दोन्ही बदल एक गुण बॅक टू बॅक थर्ड रेड अथर्व पुन्हा एकदा जर्सी नंबर 8 च्या माध्यमातून जेव्हा आपल्या संघासाठी तारण्याची भूमिका निभवतो का थर्ड रेड मध्ये खेळण्याचा हा अतिशय उत्कृष्ट खेळाडू म्हणून याच अथर्वकडे पाहिजे. पण पाहूया गुणाच्या संख्येत कशा प्रकारे भर पडणार. अथर्व पाटले यावेळी गुण प्राप्त करावाच लागणार थोडं संयम करावं लागणार. ही मात्र जल्लोष दाखवला गेला जोश दाखवला गेला तोच एक तरबेज खेळाडू पण दिसतो. दरम्यान पुन्हा एकदा चढाई करता येतोय दर्शन तिथे मात्र दर्शन दरम्यान दर्शन जयश्री बट्टू आता तर एक महत्वाची खेळी घडवणारा दर्शन तिसरं दर्शनला एक चांगल्या खेळाचं दर्शन घडवणं गरजेचं आहे. पण तसं घडत आहे. एमटी रेड पुन्हा एकदा अचल इथं मात्र जर्सी नंबर 11 एक आज मात्र अचलला या चालू मॅच मध्ये प्रतिस्पर्ध्यांबरोबर आता मी यजमान नंबर खेळताना एक संयम राखण्याचं काम केलं आणि इथे एमटी रेडला एमटी नजर दाखवला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक चढाई करण्याचा मानस आताच दर्शन राडी चढाई करता एक संयम घेतला गेला संयम दाखवला गेला 3-1 2 गुणाची महत्वाची आघाडी आपल्या बाजूला असला कशा प्रकारे संयम राखला पाहिजे याचा प्रत्युत्तर आपण या ठिकाणी पाहतोय. कारण बाइंड गेम इज अ बेस्ट गेम असं संपूर्ण असतं. तर बाइंड गेम जर अतिशय महत्वाचं असेल तर आपण तो चांगल्या प्रकारे काबू घेतो. थर्ड पुन्हा एकदा आक्रमक खेळाडू त्याकडे आणि एमटी रेड करता आपण आपली खेळत होतो. थर्ड रेड इथं मात्र इशारा तनुच्या माध्यमातून थर्ड रेड इथे मात्र करोयामाच्या स्थितीत याद तरी हिलामध्ये गुणांची कमाई करायची आहे. काही पण करावं पण गुण प्राप्त करायचं आहे. पण त्याच गुणांसाठी झगडावं लागणार आहे ते तरी हिला कारण डिफेन्स अतिशय महत्वाचा आहे. तो टाकलेला संघाला दरम्यान पाहूया तिसरी चढाई आहे आणि थंबला बॅक टू बॅक थर्ड रेड आता तो अचल पाटले बॅक टू बॅक थर्ड रेड वर चढतो. पण याला जगडावणं अडचण कशा करणार यजमान संघाला याला जर का पकडण्याची केली केली बाटलेवरी संघाला तर मोठा फरक पडू शकतो. आणि
या विमानांच्या माध्यमातून अर्थात सागरच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे झाले ते यजमान संघाला दरम्यान पुन्हा एकदा दर्शन ज्या दर्शननं एक मोठा अडथळा दूर केला तोच दर्शन हिचं मात्र पाण्याकरता येतोय ऑलराऊंडरची भूमिका निभावणारा दर्शन अतिशय सुरेख आपल्या संघासाठी कामगिरी करताना आपण पाहिलं. दरम्यान मिडल रेषेवर येऊन थांबला कारण एक दर्जेदार सामन्यामध्ये ग्रँड फिनालेमध्ये जर आपण प्रवेश मिळवायचा असेल तर निश्चितच एक उमद काम आपल्या बाजूने व्हायला हवं. अशाच प्रकारचा प्रयत्न दर्शनच्या माध्यमातून आपण पाहतोय. दरम्यान बॅक टू बॅक सातत्यपूर्ण कामगिरी करण्याकरता पुन्हा एकदा दर्शन सारी जबाबदारी दर्शन आपल्या खात्यात घेते आणि पुन्हा एकदा कार्यकर्ते येतोय 2-1-2 अशा व्यूहरचनेमध्ये. पण दुसऱ्या बाजूला पाहिलं तर दोन्ही बंधू आपण बेंचवर बसलेले पाहिलं. एका बाजूला अथर्व दुसऱ्या बाजूला अचल. बाटल्यावरील खास खासियत दोन बंधू असताना स्टीव व मार्कोची जोडी आपण क्रिकेटमध्ये पाहिली. पण तशाच प्रकारची ही जोडी आता अचल आणि अथर्वची जोडी आपण इथं मात्र खेळशील बाटल्यावरील संघाच्या माध्यमातून मानाच्या बाहेर बसताना आपण पाहिलं. दरम्यान पुन्हा एकदा पिरियडचा नजरा झाला. पुन्हा दर्शन साठी खंड गेलं तरी मात्र बोनसचा मास्टर पण इथं मात्र बोनस ऑफ असणार आहे तर इथं मात्र प्राइस मिळायला लागणार आहे. तलीश राणेला 2-1-2च्या माध्यमातून व्यूहरचनेमध्ये छेद पडायचा आहे. छेद पडून आपल्या संघाला गुणांच्या क्रमांकामध्ये निर्माण करायचा आपण पाहूया. ह्याच्या थोडीशी कीर्ती झाली आणि निश्चितच थोडसा टॅग दिला आणि याच बॅटचा फायदा मात्र अथर्व बाटले पुन्हा पाहूया काय घडणार काय बिघडणार कोणाच्या बाजून पुन्हा विजयाचा कोण लागणार. पण अथर्व बाटल्यामध्ये गुणाची कामे करायची पाहूया. अथर्व थर्ड रेडवर कशा प्रकारे गोल प्राप्त करतो आपल्या संघाकरता फोनवर जाऊन गुणांची कमाई करण्यामध्ये नेहमीच तरबेज असलेला आपण पाहूया. पंतचा महोदयांचा निर्णय आपल्यापर्यंत येणार कारण ही असणार थर्ड रेड. थम्सअप तर मिळाला बोनस तर मिळाला आणि पुन्हा एकदा एक गुण आपल्या संघ दिशेने व्हायला सातत्यपूर्ण कामगिरी इथं मात्र पुन्हा एकदा पाहतोय दर्शनच्या माध्यमातून जो लेफ्ट कॉर्नरवर आपले चला एक मागील चढ्यामध्ये थर्ड रेडवर गेला बोनस टीमला वाटतो अथर्व इथं मात्र बॅक किक करून आपल्या संघाला गेम प्राप्त करता येतो. आपल्या बंधूला बाहेर बसलेल्या बंधूला मात्र ऑन करता येतो का. पंच विज्ञान बोर्ड अतिशय बारीक डोळ्यानं नजर टाकताना पाहिलं आपण त्याच्या माध्यमातून अतिशय अचूक आपण पंचांची भूमिका आपण पाहिलं. अचूक नियमांची खातं जमा करताना पाहिलं तोच विक्रमजी भुवड आपण पंचांच्या भूमिकेत पाहतोय. दरम्यान दुसरी पंच साहिलजी भुवड दानिश फायटर नावाचं जर्सी प्रदान केले किट प्रदान केले हे दोन्ही पंच निश्चित पुन्हा एकदा दर्शन चढायचं येतं. 1 नंबर आता जर्सी नंबर 1 हा खेळाडू आहे पण 2 नंबरचा खेळाडू आहे पण निश्चितच 1 नंबरचं काम त्याच्या माध्यमातून झालं तर दर्शन इथं मात्र आपल्या दिशेने वाटत पाहिलं. 3 गुणाच्या अजूनही आपल्या बाजून आघाडी असताना कोणत्यापैकी काही गडबड करत नाही आहे तर इथं मात्र खराब कॅच कारण जोपर्यंत अचल पटले मध्ये बाहेर होता तोपर्यंत एक संधी होती पण याच संधीचं सोनं करण्या अगोदरच एक खराब कॅच केली गेली ती श्री गणेश निवाचीवाडी संघाला. पुण्य दर्शन चारेकर येतोय एक संयमाची तडे म्हणू शकतो आपण इथं जर्सी बदलून आता जर्सीच्या माध्यमातून ही महत्वाची झाली आहे. आता 2 गुणांची आघाडी आपल्या बाजून असताना पुन्हा एकदा अक्षल बाकडे जो प्रतिस्पर्ध्यावर आक्रमण घडवण्यासाठी निश्चित सक्षम असतो आणि यावेळी मात्र तनीश राणे चाडेकर
तरीच नाही चालायचा थर्ड रेड तरी सज्जला थर्ड रेड मास्टर पण तरीच नाही बोनस अथवा एखादा गोल टिपणं अतिशय महत्वाचं आहे पण अचल म्हटलेलं म्हणावं घेतलं थांबला मॅच ऑन पुन्हा एकदा नव्या जोडा नव्या दिवसाने खेळायचं सेकंड आपवर एक मजबूत पकड निर्माण करायची असते यजमान संघानं आपला दमदार परिणाम दाखवणं गरजेचं आहे दरम्यान पाचच्या डिफेन्सवर आक्रमण करण्याकरता पुण्याला दर्शन येतं कारण दर्शने तारा होता ठरला आपल्या संघ करतात ज्यानं आपल्या संघाला तारण्याचं सावध दर्शन इथं मध्य काढायचं केला पूर्ण वेळ ठेवून मिडल रिचवर थांबला आणि यावेळी सातत्यपूर्ण कामगिरी पण अक्षर बातम्या कोणती संधी दिली जात नाहीये ती यजमान संघाच्या माध्यमातून दरम्यान बॅक किक करायला प्रयत्न होता अर्थात बॅक किक करून एखादा गुण प्राप्त करता येतो का याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न झाला अक्षर पाटणीसाठी पण तसं घडत नाहीये प्रयत्नाचे पराकाष्ठा अतिशय महत्वाचे पण तसं करता येत नाहीये आता तर एक महत्वाची पुन्हा एकदा दर्शन मात्र अभित खेळी आपल्या संघाच्या माध्यमातून करून दाखवली पाचच्या डिफेन्सवर मात्र इथं बोनस ऑफ असताना तरबेज खेळ करण्यासाठी संधी मिळवण्याची प्रयत्नाची पराकाष्ठा केली पण तसं घडत नाहीये जर्सी नंबर 2 आता दर्शन राणे पण यावेळी दर्शन मात्र रिकाम्या हाताने जावं लागतंय एक सततपूर्ण कामगिरी 8 नंबर जर्सी बनून गेला अथर्व इतर मत चढाई करतात दोन बंधूंची जोडी अतिशय सुरेख कामगिरी करताना आपण नवयुवक बापलेवर संघाच्या माध्यमातून पाहिलं आणि तेच असं इतर लांब पल्ल्याच्या पायानं ला इतर चढाई करण्यामध्ये सक्षम बाहेर थम्सअप मिळाला बोनस मिळाला एक गुणांची आपल्या खात्यामध्ये भर पडली ती इथं मात्र थर्डचा इशारा गेला तनुष नंबर 8 नंबरला अत्तरला प्रत्युत्तर दिलं दरम्यान पुन्हा एकदा एक रणनीती आखली जाते बॅक किक करण्याचा प्रयत्न झाला पण इथं मध्ये गुण टिपणं गरजेचं आहे यावेळी तरीशला आणि गुणाच्या संख्येत भर पडणं गरजेचं आहे पण पाहूया कशा प्रकारे गुण संख्येत पार होते पण इथे यावेळी रेडरला पाठ ठरलं जात आहे पुन्हा आपला कमबॅक केला नवयुवक बाटली संघानं 6 गोल आतापर्यंत जोडले गेले अचल ज्या अचलला पकडण्याचं धाडं असं निश्चितच केलं होतं ते गणेश निवासी संघानं तोच अचल पुन्हा एकदा चढायचा पसरतो यावेळी पाहूया आपल्या भागात खेळीला प्रेक्षकांच्या मध्ये जिंकणार का आणि महत्वाच्या गुणांमध्ये समाविष्ट करून घेणार का तसं घडत नाही अतिशय उत्कृष्ट जातीचा डिफेन्स आपण पाहिला तर श्री गणेश निवासी वारी संघाच्या माध्यमातून इथं मात्र एमपी आपल्या टीम खेळणार दर्शक इतर गुणांच्या संख्येमध्ये पुन्हा एकदा भर टाकण्याची टीम याचं का पाहूया दरम्यान अक्षरला पकडण्याचं धाडस पण इथं दर्शनला पकडणं निश्चित करीत असेल ते खराब कॅच करण्याचा प्रयत्न झाला आणि पुन्हा एकदा आणि एक गुणाची खेळीचा करतोय पुन्हा एकदा अच्छल मोठा खेळाडूला मात्र पुन्हा टाकण्याचं काम केलं अनेक महत्वाचा गुण पुन्हा एकदा आपल्या खात्यात जोडला तो यजमान संघानं दरम्यान पुन्हा एकदा दर्शन एक टक्के खिंड लढवली आणि आपल्या संघाला विजय समीप घेऊन जाण्याचं काम करण्यासाठी एक संधी सोनं करून दाखवले तो दर्शन वाढे इथं मात्र ऑन द फायर असताना यावेळी मात्र एक संयमाची काळ धरली आपल्या बाजूला आणि नुकताच आपल्या चाळीवरचा पूर्ण वेळ घेतला आणि मुलं रेशोवरून थांबतोय पहिल्यांदा रिकाम होतो परत जावं लागणार आहे कारण हॅलो दर्शन गाडीसाठी एक बक्षीस लागू झालेलं आहे ज्यांनी जर ठेवलेलं आहे आणि जर एका रेड मध्ये 3 गुण आणले तर 101 रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे धन्यवाद दरम्यान पुण्याचा अतिशय अचल बटले करायचं एकदम तार खरे फुटबॉल पण आज मात्र यजमान संघाला
अखेर पाटलाला थांबवण्याचं काम केलं. ही एक मोठी घोर चूक मिळू शकतो. इथं मात्र चुकीला माफी नसेल. मला वाटतं याच चालू सामन्यादरम्यान अखेर पाटलाला आपण लागू नसेल. माइंड गेम करून मॅच जिंकला तर आदित्य राणेकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज इथं हजर आहे. सामना सामन्याकरता शेवटची 5 मिनिटे, ओनली 5 मिनिट दरम्यान 9-7 म्हटलं तर 2 गुणाची अतिशय महत्वाची आघाडी आहे. पण हीच आघाडी जर बिघाडी झाली तर निश्चित एक मोठा फरक पडू शकतो. पण ही जर आघाडी टिकवून ठेवायची असेल तर दर्शनला मात्र बक्षिसांकडे न बघता आपल्या संघाकडे बघणं गरजेचं असेल. कारण एक टप्प्यात खेळ जिथे माध्यमातून झाला तो दर्शन इथं मात्र ऑन असणं गरजेचं आहे. पण पाहूया काय घडणार, काय बिघडणार, येणारा काळ सांगणार कोणता संघ विजय सेमी पदावर पोहोचणार, ग्रँड फिनालेमध्ये दिमागदार नृत्या प्रवेश मिळवणार. दरम्यान ही 13 हा अंतिम फेरीत धडक मारलेला संघ म्हणून फलंदाज ठरला. दरम्यान पुन्हा एकदा अचल बाटले जर्सी नंबर 11 ऑन द फायर आणि बोनस पॉइंट रूपात 1 गोल. तनिष राणेकडे पाहिलं तर थर्ड रेड मध्ये अतिशय आपलातून कामगिरी जिथे माध्यम झाली तोच तनिष राणे जवळपास 21 सेकंद खेळ घेतला आणि पुन्हा एकदा आक्रमक करण्याची स्थितीने जातोय. बॅककिक केली आणि बॅककिक केली. बॅककिक करण्याचा प्रयत्न झाला पण निश्चित खेळाडू विरुद्ध दाखवली गेली ते संघाच्या माध्यमात. दरम्यान पाहूया काय घडणार. पुन्हा एकदा प्रवेश क्षेत्रामधून आपली भूमिका मांडताना पंच सुद्धा कोणाला पॉईंट द्यायचा आणि निश्चित डिफेन्सवर 1 गुण मिळाला. मॅजिक फिगर स्कोर मिळतो आहे इथं मात्र काढावं पोलीस संघ टाकल्यानं इतकं जबरदस्त स्पर्धा ही पाहिली आणि याच खऱ्या स्पर्धेचा आपण चीज करायला पाहिलं तर मॅजिक फिगर व स्कोर वर पाहिला. इथं शांत गतीनं सर्व या मॅच चालू होताना आपण पाहतो. दरम्यान पाहूया इथं तो वरची सुरुवात करणार. सामना शेवटच्या 3 मिनिटांचा वेळ येत असताना सामना समाप्त झालेला शेवटची 3 मिनिटे आणि इथं मात्र टर्निंग पॉइंट वर मॅच येऊन थांबलाय. पाहूया कोणाचं बाजूने विजयाचं कोल लागणार आणि ग्रँड फिनालेमध्ये दिमागदार प्रवेश करणार. दरम्यान पुन्हा एकदा करायचा यावेळी पाहूया कशा प्रकारे गुरुमान खेळी करतोय. फोडे आता तर सूरज फोडे आणि इथं मात्र एमटी रीड. आणि पुन्हा दरम्यान एकदा जर्सी नंबर 2 आता दर्शन राणे करता दोन्ही संघ दोन्ही खेळाडू आणि इथं मात्र थर्ड रेड वर खेळण्यासाठी संधी टर्निंग पॉईंट झाला. इथं जर का गुण मिळाला तर वरचे निर्माण करू शकतो पाटण संघ आणि जर का याच अचलला जर कव्हर क्षेत्रामध्ये अडकवलं तर वरचे समा करू शकतो यजमान संघ. पाहूया आपण येऊ शकतो इथं पाहूया काय टर्निंग पॉइंट टर्निंग पॉइंट टाइम अप टू डू ऑल स्पेशलिस्ट. तिथं मात्र येतोय दर्शन. टर्निंग पॉइंट चालू आहे. पाहूया या दर्शनच्या हाताला गुणांचा गोल मिळाला तर निश्चितच आपण गोल इथं मात्र टर्निंग पॉइंट दर्शनाने दर्शन गाडीला मात्र माझ्या बाहेर जाऊ दर्शन गाडीला थांबवणं गरजेचं होतं. अक्षर सॉरी अथर्व बाटले इथं मदत अक्षर मात्र माझ्या बाहेर असताना यावेळी टर्निंग पॉइंट चालू आहे. पण इथं जर का पॉइंट मिळाला तर नवयुवक बाटले संघ एक वर्चस्व निर्माण करू शकतो. तो पाहूया काय घडणार, काय बिघडणार, येणारा काय सांगणार. 1 मिनिटाचा खेळ शिल्लक आहे आणि 1 मिनिटामध्ये आपण मॅच पाहतोय ग्रँड फिनालेमध्ये प्रवेशासाठी. मॅजिक फिगर टाइम ऑफ कधी वेळ घेतला 51 सेकंदाचा खेळ शिल्लक असला. पुन्हा एकदा सूरज थोडे चढाई करत होता. एक निश्चित संयमी चित्र म्हणतो आणि इथं मात्र
इथं मला माइंड गेमचा खेळ आहे, कारण इथं प्रशिक्षकांची कसरत आहे. जर याच प्रशिक्षकामधून होण्याकरता निश्चित एक संभावना होऊ शकते. इथं आपला टर्निंग पॉइंट अतिशय महत्वाची लढाई आणि टर्निंग पॉइंट ठरेल. जर या चढाईमध्ये गुण मिळाला तर निश्चितच विजय सागर होऊ शकतो. यजमानाचा बटलेर संघ चार सेकंद त्याच्यामध्ये गुण संपादन केला. तिसरी तळ्यामध्ये गुण प्राप्त करावाच लागणार, कारण दर्शन मोठी चुकी मगाशी जर थांबली झाला तरी दर्शन थांबल हवं होतं, फक्त सगळं नाही आहे. त्यामुळे पाहूया आयुष्यामध्ये गुण प्राप्त करावाच लागणार, तर पराभवाने पाहून आपण जाऊ शकतो. यजमान संघविरुद्ध नवी इथे पहिला चालूच ठेवणार बंद नको करू. करू काय बंद? किती वेळ एवढं धरून ठेवणार आहेस? तोंडात आवाज बंद कर ना. ते मोबाईल हातात नियमन ठेव. टाकले हा मला काय चालू. आता किती मिनिटं झालेत? 22. 23 झालं की पॉज कर. व्हिडिओ करायचे. 23 व्हिडिओ देणार नाही कधी. विधान पाटलेच्या माध्यमातून संविधान पाटले आता तर पहिली सरी विधान पाटले मॅच ऑन 5 पॉइंट. आता तर 5 बदल केला वेदांत पाटले सराय करत येतोय. एक आपला तो लढत आपण पडे ग्रँड फिनालमध्ये तिथे मात्र प्रवेश निश्चित करायचा आहे आणि यात प्रवेश निश्चित करायचा पराभवाची नांगी पडली. पहिली चढाई गणेश वचवाडी राडे इथं सन्मानजनक इथं दिला 1 पॉइंट. 5 पॉइंट बसले चौधरी मनीष लोंढे बागलावडी संघाची भिंत इथे आहे. इथे मात्र पाहूया आपण त्या भिंतीचं काम करण्याचा 5 गुण अगोदर जोडले आणि अशा प्रकारचा कॅच आणि पुन्हा एकदा खराब कॅचचं माध्यम. दुसरी चढाई सूरज घोडे 6 गुण बागलावडी 1 गुण निवाचवाडी आणि पुन्हा सन्मानजनक चढाई. तिसरी चढाई अक्षल पाटले जर्सी नंबर बदलून पहा. तिसरी चढाई तोंडमळा आकाश लाडे
आकाश राणे चढाईकडे 6 गुणाची अतिशय महत्वाची इथं आघाडी असताना या दरम्यान बोनस पॉईंट दिला गेला. इथं मात्र आकाश राणेला पण गुण पण मिळाला तर त्याच्यातून मजाला खेळवू शकतो. पण पाहूया काय घडणार, कशा प्रकारे आपली गुणवत्ता सिद्ध करणार. गुणांचा फरक पाहिलं तर 6 गुणाकडे जोडले गेले पाटण आणि इथं मात्र बोनस पॉईंट 4 गुण 6 गुण पाठवली. शेतीसाठी ललित किंजळकर इथं जर का कॅच झाले तर टर्निंग पॉईंटवर मॅच होऊ शकते. पाहूया कशा प्रकारे गुणवंत शिक्षक करते तेजमान संघ आपला कमबॅक करणार. ललित किंजळकर अतिशय धारदार खेळी करणारा ललित आपल्या संघासाठी त्याच्या गुण टिकतो का पाहूया. दरम्यान 5 गुण 6 गुण बदलवली पूर्वी झाली. चौथी रेड तनिष राणे चौथी रेड तनिष राणे तनिष राणे ऑन दी फायर पुन्हा 5 मॅच असं 5-5 तारांचा मागार खेळ पाहतो आपण. दरम्यान तनिष राणे ज्यानं मॅच मध्ये आपला अतिशय सुरेख परफॉर्म दाखवला तोच तनिष राणे इथं मात्र पाहूया गुणांच्या संख्येमध्ये भर पडते का गुण संघासाठी पण निश्चितच सुरेख बोनस मिळाला. पुन्हा मॅजिक फिगर अथर्व बाटले शेवटची चढाई अथर्व बाटलेची अथर्व बाटले तरी दर्शन झाले शेवटची चढाई. शेवट वसूल केले पहिलं फायदा काढताय मला पोच नाही केला असं असेल. अखंड 16 वर्षांची इथं मात्र ऑन फायर करण्यात येतोय. तर अतिशय महत्वाची दर्शन राणे ओके चल.